नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपलेही स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चवळीची भाजी। तर इथे पाहताय तुम्ही छान अशी चवळीची भाजी आपल्याला भेटलेली आहे। तर कोकणामध्ये मे महिन्यामध्ये चवळीची भाजी काढली जाते। तर इथे हिरवीगार छान अशी चवळीची भाजी मला भेटली आहे। तर ही पहिली भाजी स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ही भाजी नितळून घ्यायची आहे। अजिबात यामध्ये पाणी ठेवायचं नाही। व्यवस्थित नितळून घेतली आहे। आता ही भाजी व्यवस्थित आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। तर इथे मी विळीवरती भाजी कापून घेते। जर तुमच्याकडे विळी नसेल तर तुम्ही सुरीने जरी ही भाजी कापून घेतलात तरी सुद्धा चालेल। तर भाजी कापताना बारीक कापून घ्यायची, अजिबात जाड भाजी कापायची नाही। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी सर्व भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे। दिसायला खूप छान दिसत आहे, इथे पाहताय तुम्ही। तर यामध्ये आपल्याला मिरची घालायचं आहे। तर इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची कापून घेतलेत आणि कमी तिखटवाली ही हिरवी मिरची आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या छान अशा ठेचून घ्यायच्या आणि जास्तीचाच लसूण यामध्ये घालायचा भाजीमध्ये, म्हणजे भाजीला चव खूप छान येते। तर इथे भाजीमध्येच आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे। तर इथे मी कोकणी पद्धतीने भाजी दाखवते, तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। भाजीमध्ये लसूण घातल्यानंतर भाजी व्यवस्थित चुरून घ्यायची, म्हणजे सर्व लसूण भाजीमध्ये अशा पद्धतीने चुरून घ्यायची, म्हणजे भाजी चवीला अप्रतिम लागते। तर इथे मी सर्व भाजी व्यवस्थित अशी चुरून घेतले। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवले। कढई व्यवस्थित गरम झाले। आता यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेते। तेल छान गरम झालं की यामध्ये मिरची घालायचं आहे। तर मिरची इथे व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये। जर तुम्ही जास्त तिखट मिरची खात असाल तर 2 ते 3 मिरची यामध्ये तुम्ही घालून घ्या। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा 2 ते 3 आणि यामध्ये आपल्याला चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी ही सर्व भाजी घालून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहताय भाजी घातल्यानंतर कढई भरून आपली भाजी दिसत आहे, पण जसजशी भाजी शिजेल तशी ती कमी होते। सर्व पाळ्याच्या भाज्या अशाच असतात, तर त्यामुळे यामध्ये मीठ अगोदर घालायचं नाही। अगदी भाजी थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये आणि नंतरच मीठ घालायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं पाळ्याच्या भाजीमध्ये। तर तुम्ही कोणतीही भाजी बनवा, मेथीची बनवा किंवा चवळीची बनवा, तर मीठ थोडंसं कमीच घालायचं आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। छान असं परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला 5 मिनिटासाठी आणि छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर इथे झाकण काढून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पाहताय भाजी आपली छान अशी शिजलेली आहे। अजिबात भाजीमध्ये पाणी नाही आहे। तर काही जणांच्या भाजीमध्ये पाणी असतं किंवा भाजी कडवट लागते, तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून पहा, अजिबात भाजीला पाणी सुटत नाही। आणि इथे पाहताय खूप सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे। चवीला खूप छान लागते ही भाजी। तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता। थोडासा भात घ्यायचा, भाजी आणि थोडंसं तिखट घालायचं आणि भाजी घ्यायची। भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, अप्रतिम चवीची होते ही भाजी। तर कोकणी पद्धतीने इथे मी भाजी चवळीची तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर खरंच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी भाकरीसोबत भाजी खाणार आहे किंवा तुम्ही वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता।